मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब चॅनेलला सबस्क्राइब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे। सविस्तर महत्त्वाची घडामोडी सादर। कोल्हापूर येथे आज शिवसेनेच्या संपर्क कार्यालयाचा भव्य उद्घाटन सोहळा माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे यांच्या हस्ते पार पडला। यावेळी माननीय आरोग्यमंत्री श्री प्रकाशजी आबिटकर उपस्थित होते, तसेच मोठ्या संख्येने कोल्हापूरवासी उपस्थित होते। कोल्हापूर आणि शिवसेनेचे एक वेगळे नाते आहे। कोल्हापूरवासियांनी शिवसेनेवर भरभरून प्रेम केले आहे आणि कायम शिवसेनेसमवेत ठामपणे उभे राहिले आहेत। या पाठिंब्यामुळेच यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूरमधून शिवसेनेचे 5 आमदार निवडून आले। कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदी आज प्रकाश आबिटकर यांच्या रूपाने एक शिवसैनिक कार्यरत असून ते राज्याचे आरोग्य मंत्री म्हणून उत्तम धुरा सांभाळत असल्याचे मत यावेळी खासदार श्रीकांतजी शिंदे यांनी व्यक्त केले। शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना संघटनेला आज अधिक बळ मिळत आहे। मोठ्या संख्येने विविध पक्षातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत जाहीर प्रवेश करत आहेत। उपमुख्यमंत्री शिंदे साहेब समाजातील प्रत्येक घटकाचा विचार करून कल्याणकारी निर्णय घेत आहेत। याच पद्धतीने आपल्यालाही कोल्हापूरच्या या मध्यवर्ती कार्यालयातून जनतेच्या समस्या मार्गी लावायच्या आहेत। संघटना अधिक बळकट कशी होईल यासाठी कार्यालयाच्या माध्यमातून जनसंपर्क वाढविण्याचे आवाहन यावेळी सर्व शिवसैनिकांना केले। लवकरच महापालिका निवडणुका आहेत। या महापालिका निवडणुकांमध्ये आपल्याला शिवसेना महायुतीचा झेंडा फडकवायचा असून सर्वांनी जोमाने तयारीला लागा, असे आवाहनही यावेळी सर्वांना केले। कोल्हापूर येथील सर्व नेते, आमदार, जिल्हाप्रमुख व पदाधिकारी यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, महिला आघाडी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अशाच महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राइब करा व शेअर करा।